बोल. गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 5 आणि आम्ही निघालोय क्लासेसच्या कामासाठी. आमच्या मॅडम पण आमच्या सोबत आहेत. भूपती भूपती देवा भगवती भगवती देवा भूपती भूपती देवा आणि आता आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही काय काम करणार आहेत, कसलं काम करणार आहेत, कसं काम करणार आहेत ते. स्टे ट्यून्ड. आणि आत्ता वाजले सकाळचे 5:15 5:30 आणि या वेळेला आमचं क्लासेसचं काम चालू आहे. आणि काम करण्यासाठी खुद्द मॅडम आहेत, विवेक सर आहेत आणि अशा सुंदर पद्धतीने काम चालू आहे. त्या समोरच्या कोपऱ्यावर गेला पोस्टर लागत तो त्या समोरच्या कोपऱ्या. मित्रांनो, मला बिझनेसमध्ये साथ देणारी मुलगी हवी होती आणि ती मला मिळाली. तर बायको अशी पाहिजे जी नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये नवऱ्यासोबत पहाटे 4 वाजता उठून नवऱ्याला साथ देईल. आणि भाऊ असा पाहिजे की एका क्षणात काम सांगितल्या पटकन ऐकणारा आणि प्रत्येक कामामध्ये चांगला सहभाग घेणारा आणि मन लावून काम करणारा पाहिजे. तर या दोघांचेही मी धन्यवाद व्यक्त करतो की हे माझ्या क्लाससाठी सतत धडपडत असतात. माझी बायको आणि माझा भाऊ या दोघांची पण धडपड नेहमी असते. तर आता पोस्टर लावायचं काम झालंय पूर्ण. आता माझा क्लास आहे. हात बघू शकता तुम्ही. अंजू हात दाखव, हात दाखव. एवढे हात आता खराब झालेत. आता कुठंतरी आम्हाला पाणी शोधावं लागेल आणि पाणी शोधून मग ते हात धुवून मग परत कामाला लागावं लागेल. जबरदस्त झालेत हात. चलो, टाटा बाय बाय. सकाळी आम्ही पहाट क्लासचे पोस्टर चिपकावलेलं आता तुम्ही बघितलं असेल. आता आम्ही निघालो क्लासकडे. दुपारचे वाजले 2. तर 3 वाजल्यापासून पुढं पेपर आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. आता क्लासेसचा प्रमोशनची वेळ आहे. तर आता थोडंसं प्रमोशन करायचं पण आपण मनावर घेतलेलं आहे सगळ्या गोष्टी. तर काय होते, कसं होतं ते आम्ही तुम्हाला दाखवू सगळ्या गोष्टी. आणि तुमच्या पण बस झालं तुमचं पण काय जाऊ दे. ती आता वाक्य पुढलं आठवणा झाले, डिलीट होत नाही पुन्हा. मग मॅडम कुठे निघालात? तोंड नाही का बोलायला? बाकी कसं चालतंय तोंड? माच मास्टर सायन्स क्लासेसची आज 9वीच्या वर्गाची प्रॅक्टिस एक्झाम आहे. जवळपास ही 8व्या नंबरची प्रॅक्टिस एक्झाम आहे. आणि 8व्या नंबरच्या प्रॅक्टिस एक्झाममध्ये विद्यार्थ्यांचा भरपूर अभ्यास झालेला आहे. आणि स्वतः मॅडम या ठिकाणी परीक्षा घेण्यासाठी जात आहेत. आणि मला थोडंसं क्लासेसची रिलेटेडच कामं असल्यामुळं मी मॅडम आज एक्झाम कंडक्ट करणार आहेत. असं नेहमी मॅडमच एक्झाम कंडक्ट करत असतात आणि मी टीचिंग करत असतो. तर नवरा बायकोनी एकमेकांना साथ दिल्यानंतर कुठलाही व्यवसाय असेल किंवा आयुष्यात प्रगती करणं असेल अगदी सोपं होऊन जात असतं. चलो मॅडम, जावा मॅडम. टाटा बाय बाय मॅडम. बाय बाय मॅडम. तिकडंच जावा मॅडम. हां, कशाला मोबाईल का तिथं लक्ष द्यायचं. चल 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 लवकर, चल 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 लवकर, चाल 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 हड. तर आता क्लासवरून आम्ही निघालो गोलाईत थोडंसं 1-2-3 मिनिटाचं काम आहे. तेवढं काम झालं की परत माझा डायरेक्ट घराकडं. आईची जरा तब्येत खराब आहे म्हणून लवकर घराकडं जावं लागणार आहे. आणि घराकडून मग परत आता माझं सायकलिंगला जायचा विचार चालू आहे. पण आता बायकोनं जर सोडली जा म्हणली तर जावं लागेल मला. नाही तर लय अवघड हो, काय सांगावं. हो कुठे विचारून गेला आतापर्यंत? अरे आता म्हणलो असतो. हां, लय अवघड काय सांगावं बा. लय वक्त ताणत्याय बया बायको. काय तुझं ना, काय ते ताणला पुढं बघ. तर आता आपण आलोय गोलाईमध्ये.
तर गोलाई म्हणजे मस्जिद रोडला रमजान ईद निमित्त खूप सारे खाण्याचे स्टॉल लागलेत आणि खूप टेस्टी फूड आहे. तर आता आम्हाला एक रोडच्या साईडलाच एक खूप छान असा पदार्थ दिसला, मी तुम्हाला पण दाखवतो. तो असा पदार्थ आहे म्हणजे पाहूनच तोंडाला पाणी सुटण्यासारखा पदार्थ आहे, म्हणून आम्ही डायरेक्ट आलो आणि हा पदार्थ बनवला आहे या सरांनी. तर सर हे काय आहे नेमकं? रस अंगुरी. या पदार्थाचं नाव आहे रस अंगुरी आणि हे रस अंगुरी खूप छान, आत्ताच आम्ही टेस्ट केलेली आहे, अतिशय छान आहे. आणि यांच्या हॉटेलचं नाव पण के के रमजान स्पेशल रस अंगुरी असा पदार्थ आहे. आणि आपल्याला वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये पार्सल पाहिजे असेल तर असं पार्सल पण मिळतंय आणि इथं खायचं असेल तर इथं खाऊ पण शकतो आपण. अतिशय सुंदर पदार्थ आहे, तर तुम्ही नक्कीच ट्राय करायला हरकत नाही. आणि ट्राय केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की मी कुठलाच चुकीचा रिव्ह्यू दिलेला नाही. खूप 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 सुंदर. आणि ज्या लोकांना गोड आवडतं त्या लोकांनी तर 100% ट्राय करायला पाहिजे. सर एकदा प्राईस सांगा ना, या ग्लासची किती आहे? 50 रुपये. फक्त 50 रुपयाला एवढा सुंदर पदार्थ आपण आत्तापर्यंत कधी खाल्ला नसेल असा हा पदार्थ आहे. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. तर इथं गोलाईमध्ये आम्ही आलोय. तर गोलाईमध्ये हॉटेल के रमजान ईद निमित्त रस अंगुरी हा एक नवीन पदार्थ फक्त रमजानमध्ये मिळतोय आणि अतिशय छान आहे. अतिशय म्हणजे अतिशय छान आहे. खूपच छान. मस्त ट्राय करा एकदा. खूप छान आहे, एकदा ट्राय करा बस. रस अंगुरी खाल्ल्यानंतर आमच्या अंजूची चप्पल थोडीशी तुटली होती. मग अंजूनं तिच्या आयुष्यात कधी चप्पल शिवून घेतली नाही म्हणून मी म्हणलो आता लग्नानंतर घे शिवून, नवरा गरीब आहे तुझा. तर त्याच्यामुळं अंजूची चप्पल शिवायला आम्ही इथं आलो आहे गोलाईमध्ये. ही आपली गंज गोलाई. हा गंज गोलाईचा परिसर खूप छान. हम बहुत गरीब है. हम बहुत गरीब है साहब, हम बहुत गरीब है साहब, बहुत गरीब है हम. काय करणार बेशुमार दौलत आहे. असंच आता हो, तू जर चप्पल नाही शिवलीस तर ह्यांचं कसं चलावं बरं? ह्यांचं बी चलण्यासाठी चप्पल शिवावं लागते. देवाची खायला आलो होतो. मॅडमला जरा पाणीपुरी खायची होती तिखटवाली, देवा पाणीपुरी. तर मॅडमला पाणीपुरी खायची होती तिखटवाली. सांग ना त्यांना. तिथे दिसला एक माणूस. The first love of every girl. तर खूप सारं फिरल्यानंतर, दमून भागून, क्लासचं काम केल्यानंतर सकाळी 4 वाजल्यापासून आम्ही काम केलेलं आहे आणि आता संध्याकाळी घरी पोहोचलो आहे. निवांत थोडंसं एकमेकांसोबत वेळ घालवतो आहे आणि बस बाकी काय नाही. छान दिवस गेला, मजेत दिवस गेला, भारी होता दिवस. काम करणाऱ्याचा दिवस सतत भारीच असतो. भेट चल बघत्या. आणि बाकी काय मस्त तुमचं सांगा, कमेंटमध्ये सांगा तुमचा दिवस कसा जातो. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये, नवीन कन्सेप्टसोबत, नवीन काहीतरी आम्ही तुम्हाला दाखवणार. आणि आत्ता टाटा बाय बाय खतम. चलो सो जाओ. गुड नाईट, शुभरात्री.